सुस्वागतम सगळ्यांना. कसे आहात? तर आज मी बनवणार आहे मुळा आणि चवळीची मिक्स भाजी, पालेभाजी. तर त्यासाठी मी मुळ्याची भाजी आणि चवळीची भाजी स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतली. आता भाजी व्यवस्थित बारीक चिरून घेऊया. मुळ्याची वरची बाजू काढून घ्यायची आणि मुळा पण व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा. तर इथे माझी भाजी बारीक चिरून झालेली आहे. तर मी कढई घेतली, कढई तापली की त्यामध्ये घालणार आहे मी तेल तापलं की घालणार आहे मी कांदा व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता त्यात घालूया मिरची. आता त्यात घालूया भाजी. भाजी व्यवस्थित परतून घेऊया आणि ढाकण ठेवूया. पाच मिनिटे झाल्यावर ढाकण काढून घेऊया आणि भाजी परत एकदा मिक्स करून घेऊया. भाजीला परत एकदा ढाकण ठेवूया म्हणजे भाजी व्यवस्थित पूर्णपणे शिजेल. 2 मिनिटांनी ढाकण काढून घेऊया. आता घालूया मीठ. तर भाजी आता शिजली आहे, पण भाजीला तिथे आता पाणी सुटलं आहे. तो पाणी कोरडं होईपर्यंत गॅसवर ठेवूया भाजी. तर भाजी आता आपली तयार आहे. त्यात वरून घालूया खोबरं. आणि एकदा मिक्स करून घेऊया. तर इथे तयार आहे आपली चवळी आणि मुळ्याची मिक्स भाजी, पालेभाजी. ती वल्या खोबऱ्याने गार्निश करूया व डाळ भातासोबत एन्जॉय करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.